या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडे विक्रमी अर्ज इच्छुकांचे दाखल झाले. पक्षातर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या असून यापुढे इच्छुकांच्या अर्जावरती पक्षातर्फे विचार विनिमय होईल. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सोलापूर शहरात अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गुरुवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी 175 इतक्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 3 दिवसात तब्बल रेकॉर्ड ब्रेक अशा 412 जणांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केल्यामुळे सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दबदबा असल्यावर शिक्कामोर्तब झालंय. राष्ट्रवादी पक्षाची सोलापुरातील ताकद लक्षात घेऊन शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एमआयएम पक्षातील माजी उपमहापौर तसंच माजी गटनेते माजी नगरसेवकांनी आपापल्या पक्षाला धक्का देत अजित पवारांच्या पक्षाकडून महानगरपालिकेसाठी इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेस पार्टी सोलापूर शहर सोलापूर महापालिकेच्या निमित्तानं इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून देण्याची प्रक्रिया 16, 17 आणि 18 या दिनांकापासून सुरू केलेली आहे. आज त्याचा शेवटचा दिवस आहे. अजून 1 तास 2 तास प्रोसेस प्रक्रिया सुरू राहील. या 3 दिवसामध्ये जवळपास कालपर्यंत 234 होते. आज जवळपास सर्व मिळून 365 आतापर्यंत अर्ज गेलेले आहेत. अजून 2 तासामध्ये जवळपास 400 पार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद, इच्छुक उमेदवारांचा प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीने लाभत आहे. आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून, त्यांच्या प्रभावी कार्यशैलीवर विश्वास ठेवून सोलापुराच्या इच्छुक उमेदवारांनी जो प्रतिसाद दिला त्याचा मी मनापासून त्यांचा आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक मजबूत पक्ष म्हणून सोलापूर शहरामध्ये उभारेल अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करतो. महायुती संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही किंवा तशा पद्धतीचं काही बोलणं देखील झालेलं नाही. आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष साहेब यांनी आमची प्रमुखांची बैठक उद्या बोलवलेली आहे. त्या संदर्भात आम्ही सर्व मुंबईला जातोय आणि त्याच्यानंतर काय पुढची दिशा आम्ही ठरवली आहे. नमस्कार, माझं नाव चित्रा चंद्रकांत कांबळे. मी प्रभाग 23 साठी इच्छुक मध्ये फॉर्म भरलेले आहे. आजपर्यंत मी गेले 5 वर्ष झालं राष्ट्रवादीमध्ये काम करत आहे. एक निष्ठेने प्रामाणिकपणे काम करत आहे. तरी माझं एक चर्मकार मुलीचा पक्षाने विचार करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. याच्या आधी मी प्रभाग 23 ला 3 वर्ष काम केलंय आणि 2 वर्ष झालं मी कार्याध्यक्ष या पदावरती काम करतेय. महिलांसाठी मी त्या प्रभाग 23 मध्ये संघटन उभा केलेलं आहे. प्लस प्रत्येक महिलाचं मी एक तर टेक्निशियन म्हणून काम करते. प्लस ज्यावेळेस मला सुट्टी असते त्यावेळेस मी पूर्ण वेळ महिलांसाठी देते. त्याच्यानंतर जर 23 मध्ये जर विकास पाहिजे असेल तर नवीन चेहऱ्याला तुम्ही संधी द्यावे असे मी आवाहन पूर्ण 23 मधल्या नागरिकांना करते. मी आनंद सिद्धेश्वर मुस्तारे, माजी परिवहन सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश चिटणीस. मी प्रभाग 8 खुल्या गटातून इच्छुक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापनेपासून मी पक्षाचा प्रामाणिक काम करीत आहे. पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रभाग 8 मधून उमेदवारी देऊन व माझ्यावर जी जबाबदारी देतील प्रभागातील 4ही उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी मी घेत आहे. जरी पक्षाने जर माझ्यापेक्षा जर प्रभागाची जबाबदारी निवडून आणण्यासाठी दिली तर ती मी प्रामाणिकपणे पक्षासाठी करेन. तर पक्षश्रेष्ठीने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार करावा व येणाऱ्या अजितदादा पवार साहेब, सुनील तटकरे साहेब व भरणे मामा व संपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे चिंचवडच्या धर्तीवर सोलापूरचा विकास करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करू. नमस्कार, मी वैभव गंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रभाग क्रमांक 7 मध्ये मी इच्छुक उमेदवार आहे. आपण सोलापूरकरांच्या प्रश्नांवर आपण अनेक वेळा शासन स्तरावर आवाज उठवलेला आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था असताना
महानगरपालिकेला जाग आणण्यासाठी या पदवीधर विकास सोलापूरकरांनी तसेच प्रभाग क्रमांक 7 मधील तमाम रहिवाशांनी या पदवीधर विकास एकदा संधी देणं अपेक्षित आहे. कारण सोलापुरात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तर या बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. प्रभागातील जे प्रलंबित काम असणार आहेत ते तातडीनं मार्गी कसे लागतील यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे. मला पक्षाने तिकीट देव अथवा न देव, परंतु माझं जे काम आहे ते मी प्रामाणिकपणे प्रभाग क्रमांक 7 तसेच सोलापूरकरांच्या वतीनं सातत्यानं झटत राहणार आहे. तरी मी पुन्हा प्रभाग क्रमांक 7 मधील सर्व रहिवाशांना विनंती करतो, या पदवीधर विकास पुन्हा एकदा संधी द्या. प्रभाग क्रमांक 4 मध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे झालेले रखडलेले जी कामं आहेत ते कुठं तर मोडीस काढून नाही का लोकांना न्याय मिळाला पाहिजे या हेतूने आज रोजी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये पक्षश्रेष्ठींच्या हातामध्ये प्रभाग 4 कडून मी खुला प्रवर्ग महिलांसाठी राखीव आहे तरी मी खुला प्रवर्ग म्हणून आज रोजी फॉर्म भरलेला आहे. याचं कारण एकमेव आहे की जेणेकरून जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेकडून अनेक रखडलेले कामं हे होण्यासाठी त्याच माध्यमातून आम्ही आज रोजीपर्यंत अनेक आंदोलनं, धोरणे आंदोलन, निदर्शनं, त्याच माध्यमातून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अनेक विषय सोलापूर महानगरपालिकेचे हस्तगतपर्यंत काढलेले आहेत. आणि भले 5 वर्षापासून आम्ही फक्त संघर्षच करत आलेला आहे. कुठं तर आम्हाला न्याय मिळेल. आज खडमल साहेबांच्या नेतृत्वाखाली, संतोष भाऊच्या, जुबेरभाईच्या यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी मी पक्ष कार्यालयाकडे इच्छुक म्हणून प्रभाग 4 मधून खुला प्रवर्गासाठी अर्ज देण्यात आलेला आहे. त्याचा नक्कीच विचार होईल आणि न्याय मिळेल, जेणेकरून जे रखडलेले जे 20 वर्षापासून जे काम आहेत ते पूर्ण झाले पाहिजे. हे नागरिकांसाठी आम्ही आज रोजी अर्ज दाखल केलेला आहे. विश्वभूषण कांबळे पक्ष कार्यालयाकडून आज फॉर्म सबमिट केलेला आहे. माझं नाव श्रीकांत भीमा चलवादे उर्फ मनोज चलवादे. मी प्रभाग 22 मधून इच्छुक आहे. तरी मी 15 वर्षापासून एक सोशल ऍक्टिव्ह म्हणून काम करत असतो त्या भागात. पूर्ण शहरात जिल्ह्यात मी भीम आर्मीचा शहर अध्यक्ष होतो, जिल्हाध्यक्ष होतो, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष होतो. आणि गेल्या वर्षापासून आपल्या सोलापूर शहरामध्ये अण्णा बनसोडे यांचं काम अजितदादांनी आपल्या सोलापूरमध्ये सोपवलं. आणि अण्णा बनसोडे यांनी आपल्या सोलापूरमध्ये जे पाणीचं प्रश्न होतं ते पाणीचं प्रश्न जे रात्री येत होतं ते पाणी सकाळी येण्याचा त्यांनी प्रयत्न करून यशस्वी केलं. आणि एवढं मोठं काम आपल्या सोलापूर शहरामध्ये अण्णा बनसोडे यांनी काम केलं. आमच्या प्रभाग 22 मध्ये नगरसेवक किसनदादा जाधव यांनी आपल्या भागात आतापर्यंत एवढं सोलापूर एवढं नगरसेवक एवढं काम कोणच केले नाहीत. एवढं काम यांनी आमच्या भागात नगरसेवक किसनदादा जाधव यांनी काम केले आहेत. त्यानिमित्त आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत एससी पुरुष म्हणून मी मनोज चलवादे एससी पुरुष म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा आहे. आणि भरपूर कामं तिथं भागातले अजून भरपूर कामं आहेत. भरपूर कामं करण्यासाठी आम्हाला पक्षाने संधी द्यावं. आणि एवढंच बोलतो. नमस्कार, मी मोनिका सुरेश सरकार. माझं आपलं हे शरद पवार गट सोलापूर यामध्ये शहर उपाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे, काम करत होते या पदावर. आणि आज मी राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. तर मी ख्रिश्चन समाजामधून येते मी. आणि माझं काम हे माझ्या समाजापुरतं नसून आदर समाजामध्ये देखील मी काम केलेलं आहे. लॉकडाऊन काळामध्ये देखील मी भरपूर काम केलेलं आहे. आणि लॉकडाऊन काळामध्ये भरपूर काम केलं आहे. जर मला या पक्षाकडून उमेदवारी भेटली, आमचे ज्येष्ठ नेते सुधीरजी खरटमल साहेब, तसेच शहर अध्यक्ष संतोष पवार आणि आपले जुबेर भैया यांच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे. मी आज प्रभाग 15 ह्याच्यातून फॉर्म भरलेला आहे. ओपन या ओबीसी महिलामधून मी फॉर्म भरलेला आहे. आणि नक्की आमच्या समाजाचं, कारण ख्रिश्चन समाजाला कुणी महत्व दिलेलं नाहीये, आमच्या समाजाला आतापर्यंत न्याय भेटलेला नाहीये कुठल्याच पक्षाकडून. तर मी आज आदरणीय अजितदादा पवार या गटाकडून, या पक्षाकडून मी एक आशेची भावनानी फॉर्म भरलेला आहे की आमच्या समाजाला न्याय ह्या दादाच्या गटाकडून भेटेल. आणि नक्की दादाच्या गटाकडून मला उमेदवारी मिळेल असा माझा विश्वास आहे. आणि आदरणीय आमचे सुधीर खरटमल साहेब ज्येष्ठ नेते, तसेच संतोष भाऊ पवार आणि जुबेर बागवान यांच्या अध्यक्षतेखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवण्यास तयार आहे. नमस्कार, मी राजेश चव्हाण, राहणार सोलापूर. आज मी माझ्या पत्नी प्रतिमा युवराज काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 24 मधून
आदिवासी पारधी समाजातील एसटी कॅन्डिडेट ह्या एकमेव आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर माझ्या पत्नीला तिकीट देण्याची संधी दिली तर आम्ही त्या संधीचं सोनं करू आणि आम्हाला जेवढी ज्या आपल्या जनतेचे जे काही प्रश्न असतील, ज्या काही अडचणी असतील, आमच्या समाजातील लोकांच्या काही अडचणी असतील, वार्डातील काही अडचणी असतील, सर्वांच्या लोकांच्या काही समस्या असतील, तर मी माझ्या पत्नीच्या माध्यमातून मी सगळ्या वार्डातील ज्या काही अडचणी असतील ते दूर करायचा प्रयत्न करेन. जय हिंद. नमस्कार, मी पैलवान दिग्विजय संजय देवपते उर्फ सनी. मी प्रभाग 7 मधून सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी इच्छुक उमेदवारी आज अर्ज भरण्यासाठी आलो. आदरणीय पक्षाचे आमचे शहर अध्यक्ष संतोषभाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेरभाई भगवान यांच्या नेतृत्वाखाली आज मी एक शेतकरीच्या रूपात मी आज राष्ट्रवादी पार्टी काँग्रेस कार्यालय येथे अर्ज भरण्यासाठी आलो होतो. मतदारापूर्व आपण जनसेवेच्या एक मार्गाखाली आपण ही खरी जनसेवा एक खेळाडूच दाखवू शकतो, लाल मातीतला पैलवानच दाखवू शकतो जनसेवा. त्यासाठी मी इलेक्शनला उभारायचा हे केलं. मी मूळ शेतकरी पण आहे, शेतकरी रूपासाठी म्हणून आलोय. मी आदरणीय देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना अन्नदान वाटप, परत दमणनगर मध्ये एक रहिवासी त्यांचं घर घेऊन कागदाचं त्या मुलांच्या शैक्षणिक खर्च 1 वर्षासाठी उचलला होता. आणि दरवर्षी धनंजय मुंडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आणि आजीदादांच्या वाढदिवसानिमित्त जे कारखान्यावर टोळीसाठी वास्तविक लोक असतात त्या मुलांसाठी, मुलींसाठी, आपण लहान लेकरांसाठी कपडे, चादरी हे असं दरवर्षी आपण सामाजिक काम करत राहत असतो.